राधे राधे स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण 9th स्टँडर्डचा चॅप्टर सेकंड जो पॅरलल लाईन्स आहे तो स्टार्ट केलेला आहे. यामध्ये पहिला जो व्हिडिओ आहे त्यामध्ये सगळं जे दिलेलं आहे मी तुम्हाला ते बेसिक कन्सेप्ट कव्हर केलेले आहेत. कारण प्रॅक्टिस सेट स्टार्ट करण्याच्या आधी तुम्ही बेसिक कन्सेप्ट जर व्यवस्थित समजून घेतल्या तर तुम्हाला प्रॅक्टिस सेटचे सम्स व्यवस्थित सॉल्व्ह करता येतील. म्हणून आपण हा जो लेक्चर आहे तो पूर्ण बेसिक कन्सेप्टवर घेतलेला आहे. मग आता बघा, पॅरलल लाईन्स कशाला म्हणतात सांगा बरं. पॅरलल लाईन्स म्हणजे काय? तर आता बघा, एक प्लेन आहे आपल्याकडे. प्लेन म्हणजे काय? एक सपाट पृष्ठभाग, कुठला पण एकदम समान, म्हणजे तो दुसरा नाही पाहिजे, एक पूर्ण सारखा पाहिजे. त्याच्यावर जर आपण दोन लाईन ड्रॉ केल्या, आता ही लाईन आहे ए, ही एक दुसरी लाईन आपण एक ड्रॉ करून घेऊ, ही आहे बी. तर ही कितीही लांब झाली, कितीही याची लेंथ वाढली तरी पण या एक दुसऱ्याला इंटरसेक्ट होणार नाही. ज्या दोन लाईनी एक दुसऱ्याला इंटरसेक्ट होत नाही अशा लाईन्सला आपण पॅरलल लाईन्स असं म्हणत असतो. आलं तुमच्या लक्षात? पॅरलल लाईन्स कशाला म्हणायच्या? अशा दोन लाईन की ज्या एक दुसऱ्याला कितीही लांब गेल्या तरी पण इंटरसेक्ट होत नाही. समजलं? आता दुसरं बघा, अँगल्स फॉर्म बाय टू लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. आता आपण यामध्ये काय बघितलंय? आता ही बघा एक डायग्राम आहे. यामध्ये हे जे दिसतंय तुम्हाला अँगल, हे मे बी छोटे दिसत असतील, याला आपण मोठे करून घेऊ. हा ए, नंतर हा बी आहे, हा सी, हा डी, नंतर हा जी, एच, एफ आणि हा ई. मग आता बघा तुम्ही, हा जी जरा जास्तच मोठा होऊन गेला, हा जी. मग आता ही तुम्हाला फिगर दिसते, यामध्ये आपल्याला अँगल्स विचारले आहेत, त्याचे आन्सर सांगायचे. आता बघा, पेयर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. आता तुम्हाला जर समजा अशी डायग्राम दिलेली असेल आणि यामध्ये विचारलं असेल की करस्पॉन्डिंग अँगल्सचे पेयर तुम्ही फाइंड करा, सांगा आम्हाला, तर कसं लिहिणार सांगा बरं. लक्ष ठेवा, आता व्यवस्थित शिकवताना लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला ए टू झेड कन्सेप्ट व्यवस्थित कळतील. जर एक वेळा कन्सेप्ट क्लिअर झाल्या की प्रॅक्टिस सेटच्या सम्सला बिलकुल सुद्धा थोडा पण प्रॉब्लेम येणार नाही. मग आता करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे काय हे पहिले पाहून घ्या. बघा, आता जर ही एक लाईन आहे ट्रान्सव्हर्सल, याला काय बोलायचं? ट्रान्सव्हर्सल. याला आपण नाव देऊन देऊ एक पी क्यू. ठीक आहे, आपली एक एम, आपण याला नेम देऊन देऊ. हे आहे आपले ट्रान्सव्हर्सल, याला काय म्हणायचं? इथे लिहून दिलंय मी, ट्रान्सव्हर्सल. मग आता बघा, जर मी या ट्रान्सव्हर्सलच्या लेफ्ट साइडला ए दिसतोय तर तसंच ऍज इट इज सेम टू सेम बघायचं. पी आपली एक लाईन आहे, तसं क्यू लाईन चेक करायची, त्याच्या ट्रान्सव्हर्सलच्या लेफ्ट साइडला बघायचं. कळलं तुम्हाला? परत एक वेळा समजावून सांगते. लाईन पी बघायची, लाईन पी तुम्हाला ही दिसते, यामध्ये ट्रान्सव्हर्सल जाते एम. कळलं? त्या एम च्या लेफ्ट साइडचा अँगल बघायचा फर्स्ट. काय दिसतो तुम्हाला? ए. मग मी इथे लिहून दिला अँगल ए. अँड आता ए दिसला तुम्हाला, तसंच आता क्यू लाईन बघा. क्यू लाईनच्या एम ट्रान्सव्हर्सल आहे, हिचा लेफ्ट साइडचा जो अँगल आहे तो बघा, कुठला दिसतोय तुम्हाला? अँगल ई. आलं तुमच्या लक्षात? खूप इझी आहे, फक्त व्यवस्थित समजून घ्या. आता परत पी लाईन बघू आपण. पी लाईन वर जो एम ट्रान्सव्हर्सल जी आहे तिच्या राईट साइडचा अँगल बघायचा आहे बी. मग आता इथे काय लिहिलं मी? अँगल बी अँड. आता याला कुठला अँगल येईल बरं? तसंच ऍज इट इज सेम क्यू लाईन बघायची. क्यू लाईन आहे, त्याच्यावर एम ट्रान्सव्हर्सल आहे. जसं आपण बी चा राईट घेतला आणि वरचा होता तसाच राईट घ्यायचा आणि वरचा, कुठला आहे? अँगल ए. आलं तुमच्या लक्षात? तसंच सेम टू सेम ऍज इट इज करून घेऊ आपण. ही पी लाईन घेतली, यामध्ये एम ट्रान्सव्हर्सल आहे, परत लेफ्ट साइड घ्यायची, पण हा जो खालचा अँगल आहे तो आपण घ्यायचा आता, अँगल डी. अँड अँगल कुठला येईल आता? पी. पी झाला आता आपला. हा क्यू लाईन घेतली, एम ट्रान्सव्हर्सल आहे, लेफ्ट साइडचा खालचा म्हणजे एच. डी घेतला तर इथे काय येईल आपला? एच. आता बघा, लास्ट वन आहे फक्त. आता सी, अँगल सी अँड अँगल. आता न सांगता तुम्हाला समजून जाईल, अँगल सी ला कुठला अँगल येईल? रिमेनिंग कुठला बाकी आपला? जी. कारण हा पी च्या काय सी बाकी होता, हा क्यूचा जी. कळलं तुम्हाला? करस्पॉन्डिंगचा अर्थ काय असतो? सेम टू सेम त्याच पोझिशनवर तो अँगल पाहिजे, त्याला आपण करस्पॉन्डिंग अँगल म्हणतो. आता बघा, पेअर ऑफ अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. आता अल्टरनेट इंटेरियर म्हणजे काय सांगा बरं? इंटेरियर म्हणजे आपल्याला मधले पाहिजे, अल्टरनेट म्हणजे काय? क्रॉस मधले पाहिजे. आता बघा, इंटेरियरचा अर्थ काय? ह्या ज्या दोन लाईन दिसत आहे तुम्हाला,
याच्यामधले अँगल्स, बरोबर, म्हणजे आपला DCEF. एवढं तर लक्षात आलं तुम्हाला. इंटेरियरचा अर्थ काय झाला, DCEF, ह्याच अँगल, बरोबर, हेच अँगल आहे. नंतर अल्टरनेटचा अर्थ काय, ते एकामेकांना काय पाहिजे, क्रॉस पाहिजे. म्हणजे आता बघा, D ला काय येणार, F, म्हणजे अँगल D अँड अँगल F. तसंच दुसऱ्या नंबरचा पाहून आता C. आता C चा अल्टरनेट कुठला येईल, E, मग अँगल C अँड अँगल E. झालं, व्हेरी इझी. मग आता तसंच आपण खालचं पाहून घेऊ. पेअर ऑफ अल्टरनेट एक्सटेरियर अँगल्स. आता आपल्याला काय विचारलंय, पेअर ऑफ अल्टरनेट एक्सटेरियर विचारलेले आहे. ABCDE, हा काय होता आपला F. मग आता पाहून घेऊ. एक इंटेरियर तुम्हाला कळलं, हे दोन होते. नंतर एक्सटेरियर बघा. आता एक्सटेरियर म्हणजे ह्या दोन लाईन्सच्या बाहेरचे अँगल घ्यायचे, म्हणजे AB अँड HG. ते पण अल्टरनेट घ्यायचे. अल्टरनेट म्हणजे काय, आता हा A जर आला, बाहेरचा आहे तो, या लाईनच्या Pच्या बाहेरची साईड, तर मग तशी Q ची बाहेरची साईड घ्यायची, म्हणजे हा A आणि हा G. मग अँगल A अँड अँगल G. तसंच दुसरी पेअर बघून घ्या. ह्या दोन तर झाल्या आता आपल्या. मग आता अँगल B, याला अल्टरनेट कुठला आहे, अँगल H, म्हणून अँगल B अँड अँगल H. झालं. पेअर ऑफ अल्टरनेट इंटेरियर पण पाहिलं, आता पेअर ऑफ अल्टरनेट एक्सटेरियर अँगल्स पण पाहिले. सगळ्यात इझी कन्सेप्ट आहे, फक्त तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन समजून घ्या. इतकं आलं तुमच्या लक्षात. आता आपण नेक्स्ट पाहून घेऊ. पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स ऑन द सेम साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल. आता हे थोडं लक्षात ठेवायसारखं काम आहे. सेम साइड, सेम साइड म्हणजे काय सांगता येते, कशाची सेम साइड, ट्रान्सव्हर्सलची. तर आता ही आपली ट्रान्सव्हर्सल आहे, ही चेक करा तुम्ही व्यवस्थित. हिची सेम साइड. इंटेरियर विचारले, एक्सटेरियर नाही. इंटेरियर बघा, आता ही एक आपली काय आहे, ट्रान्सव्हर्सल. आता या ट्रान्सव्हर्सल मध्ये एक साइड घेऊन घ्या आपण, कुठली पण. इंटेरियर अँगल्स म्हणजे हे आहेत, बरोबर. आता एक साइड म्हणजे हीच एक साइड घेऊन घेऊ आपण, सेम टू सेम, बरोबर. सेम साइड विचारली त्यांनी. अल्टरनेट म्हणजे आपण अशी क्रॉस मध्ये घ्यायची, पण तसं तिथे विचारलंय का, आपल्याला सांगितलंय का, नाही. काय बोलले ते, सेम साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल. मग आता ही ट्रान्सव्हर्सल आहे, तिच्या एक साइड, सेम साइड आपण घेऊन घेऊ, म्हणजे अँगल C अँड अँगल F. मग आता लिहायचं कसं ते पाहून घ्या तुम्ही व्यवस्थित. अँगल C अँड अँगल F. कारण आपल्याला काय विचारलं, सेम साइड, म्हणून आपण ही एकच सेम साइड घ्यायची. दुसऱ्याकडची साइड घेऊन घेऊ आपण, ही एक अजून, अँगल D अँड अँगल E. अँगल D अँड अँगल E. झाले. आलं तुमच्या लक्षात कसं आपण सॉल्व्ह केलं याला. परत एक वेळा तुम्हाला समजून देते मी, रॅपिड रिव्हिजन करून घेऊ आपण, म्हणजे कन्फ्युज होणार नाही तुम्ही. बघा आता, पॅरलल लाईन्स म्हणजे काय, एका प्लेनवर दोन लाईन असणारे आणि त्या किती जरी त्यांची लेंथ इन्क्रीज झाली तरी त्या एक दुसऱ्याला इंटरसेक्ट होणार नाही, अशा लाईन्सला आपण काय म्हणतो, पॅरलल लाईन्स. समजा जर अशी लाईन असेल, एक अशी स्ट्रेट जात असेल आणि ही एक अशी जात असेल, बरोबर. तर ही जी आहे ती पॅरलल लाईन आहे का आता आपली, तर अजिबात नाही. का बरं, कारण ही पुढे जाऊन नंतर ही पण इन्क्रीज होऊन काय होईल, एक दुसऱ्याला इंटरसेक्ट होतील, म्हणजे अशा लाईन्सला आपण पॅरलल लाईन्स म्हणू शकत नाही. आता दुसरं पाहून घेऊ आपण. हे बघा, आता अँगल्स फॉर्म बाय टू लाईन्स और अँड देअर ट्रान्सव्हर्सल. एक फिगर दिली, आपल्याला विचारलं पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स सांगा. मग मी तुम्हाला काय सांगितलं, व्यवस्थित एक एक लाईन चेक करायची. आधी P लाईन घेतली, नंतर Q लाईन. P लाईन वर लेफ्ट साइडचा वरचा अँगल घ्यायचा, मग तसंच ऍज इट इज Q लाईनचा लेफ्ट साइडचा वरचा अँगल. असंच आपण सगळे अँगल्स फाइंड आउट करून घेतले. नंतर होतं पेअर ऑफ अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. इंटेरियरचा अर्थ काय असतो, ह्या ज्या दोन लाईन दिसताय तुम्हाला, इथे दिसणार नाही खाली, तर इथे दिले. आता समजा ह्या दोन लाईन दिसताय, याला जर आपण एक ट्रान्सव्हर्सल केली, तर हे जे अँगल्स राहतील आपले, याला काय बोलायचं आपण, इंटेरियर अँगल्स. काय नाव देणार आपण याला, इंटेरियर अँगल्स. कळलं तुम्हाला. नंतर परत अशी एक फिगर आहे, याच्यामध्ये आपल्याला एक्सटेरियर विचारले. ते एक्सटेरियर कुठले असतात, हा बाहेरचा ओपन साइड आहे ना, नंतर ही पण ओपन साइड आहे, ही पण ओपन साइड आहे आणि ही पण ओपन साइड. मग याला काय नाव द्यायचं आपण, एक्सटेरियर. एक्सटेरियर अँगल हे इंटेरियर अँगल. आलं तुमच्या लक्षात. म्हणून आता इथे लक्ष द्या, अल्टरनेट इंटेरियर. अल्टरनेटचा अर्थ काय असतो, एक दुसऱ्याला विरुद्ध, असे अल्टरनेट. कळलं तुम्हाला. म्हणजे ह्या
नंबरला हा घ्यायचा, या नंबरला हा घ्यायचा. आलं लक्षात? मग आता बघा तसंच अल्टरनेट एक्सटेरियर. एक्सटेरियर म्हणजे आता बाहेरचे घ्यायचे, म्हणजे याला हा राहील आणि या अँगलला हा अँगल राहील. समजलं तुम्हाला? आता बघा पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स ऑन द सेम साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल. म्हणजे ट्रान्सव्हर्सलच्या सेम साइडचे आपल्याला इंटेरियर अँगलची पेअर लिहायची. मग ही आपली ट्रान्सव्हर्सल, हिची इंटेरियर अँगल्स म्हणजे हे, आणि सेम साइड म्हणजे तुम्ही आधी ही लिहिली तरी चालेल, नंतर ही लिहिली तरी चालेल. याच्यात काही तुम्हाला हे नाहीये की तुम्ही कुठली साइड आधी घ्यायची, याच्यात काही तुम्हाला सांगितलेलं आहे तसं. आता बघा सी अँड एफ, डी अँड ई, हे तुम्हाला व्यवस्थित कळलं. आता यानंतरच्या आपण जे प्रॉपर्टीज आहेत इम्पॉर्टंट त्या सगळ्या समजून घेऊ, तोपर्यंत नोट डाऊन करून घ्या. नेक्स्ट आहे सम इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे या तीन. नंतर आपण काही ज्या आहेत तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेल्या आहेत, पण त्या इतके इम्पॉर्टंट नाही, बट मी त्या पण तुम्हाला एक्सप्लेन करून देणार आहे, म्हणजे त्यांचा यूज आहे, बट इतका जास्त नाही येणार आहे तुम्हाला या प्रॅक्टिस सेट मध्ये. मग आता बघा प्रॉपर्टीज ऑफ अँगल्स फॉर्म बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू पॅरलल लाईन्स. या दोन पॅरलल लाईन्स आहे, याच्यामधून एक ट्रान्सव्हर्सल जाते आहे, आणि याला लागून काय काय प्रॉपर्टीज आहेत त्या पाहिजे आहेत आपल्याला. फर्स्ट काय आहे? करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. कॉन्ग्रुएंटचा अर्थ काय असतो सांगा बरं? कॉन्ग्रुएंट म्हणजे काय? कॉन्ग्रुएंटला काय म्हणत असतो आपण? लक्षात राहू द्या, सेम. कॉन्ग्रुएंट मीन्स तुमच्या सिंपल लँग्वेज मध्ये सांगून देते मी, सेम. एखादी गोष्ट कॉन्ग्रुएंट असते असं बोलतो आपण, तर त्याचा अर्थ ती गोष्ट सेम असते. मग आता आपण हे पाहून घेऊ. करस्पॉन्डिंग अँगल्स मी तुम्हाला याच्या आधीच्या याच्यात सांगितलं. करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे काय? तर बघा आता अँगल एस जर हा 40 डिग्रीचा असेल तर करस्पॉन्डिंग अँगल्स विचारते मी तुम्हाला. तर एस जर 40 असेल तर ए किती असेल? 40. हे कशावरून म्हणतोय आपण? करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. कॉन्ग्रुएंट म्हणजे सेम असतात म्हणून मी तुम्हाला सांगते, अंदाजे सांगत नाही. म्हणून अँगल एस जर 40 दिलेला असेल, अज्युम करा, इथे दिलेलं नाहीये, मी तुम्हाला सांगते, अज्युम करून घ्या. जर एस 40 असेल तर ए पण किती असेल? ए पण किती असेल? 40 डिग्री. जर समजा पी जर आपल्याला दिला असेल 50, पी किती दिला असेल? अँगल पी किती दिला असेल? 50 डिग्री. तर मग करस्पॉन्डिंग अँगल्स कुठला आहे? पी ला अँगल बी. अँगल बी पण किती असेल? 50 डिग्री असेल. मग नंतर समजा अँगल आर जो आहे तो आपल्याला 90 डिग्री दिला असेल एक्स वाय झेड, तर आपल्याला आर ला करस्पॉन्डिंग कुठला आहे? अँगल डी. तर अँगल डी पण किती असेल? 90 डिग्री असेल. मग नंतर क्यू जर आपल्याला दिला असेल सपोज 30 डिग्री, तर करस्पॉन्डिंग अँगल्स मध्ये क्यू ला कोण येतं? सी. मग सी पण किती असेल? 30 डिग्री. असं आपल्याला ही पहिली प्रॉपर्टी जी आहे ती आपल्याला सांगते आहे. करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट म्हणजे सगळे करस्पॉन्डिंग अँगल्स काय असतात? कॉन्ग्रुएंट असतात. आता बघा हे तुम्हाला समजलं असेल व्यवस्थित. नेक्स्ट पाहून घेऊ आपण आता. लक्ष द्या आता इकडे. अल्टरनेट इंटेरियर अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. अल्टरनेट इंटेरियर. अल्टरनेट म्हणजे काय तुम्हाला मी याच्या आधी सांगितलंय. जर अँगल आर जर आपला असेल 45 तर बी पण किती असेल? 45. जर आपला क्यू दिला असेल, आपण क्यू काय घेऊन घेऊ? आपण 55 घेऊन घेऊ. आपला क्यू काय दिलेला आहे? 55. तर ए पण काय असेल? अँगल ए काय असेल? 55. कशावरून सांगतोय आपण हे? अल्टरनेट इंटेरियर अँगल्स आर कॉन्ग्रुएंट म्हणजे जर तुम्हाला फक्त आर ची व्हॅल्यू दिली असेल, एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला. जर क्वेश्चन मध्ये तुम्हाला आर ची व्हॅल्यू दिली असेल फक्त, इकडे मी आर लिहून घेते, इकडे लिहून देते 30 डिग्री असं लिहून देते, हा आहे आपला आर. तर मग तुम्ही काय लक्षात ठेवायचं? अल्टरनेट अँगल्स, इंटेरियर अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट म्हणजे आर जर 30 दिलाय तर बी ची जर व्हॅल्यू तुम्हाला अज्युम करायची असेल, सांगितलं असेल आर ची व्हॅल्यू 30 दिली आहे, तुम्ही बी ची व्हॅल्यू फाइंड करा. तर आर 30 तर बी ची पण व्हॅल्यू काय येऊन जाईल? 30 येऊन जाईल. हे कशावरून सांगताय तुम्ही? प्रॉपर्टी वरून. अल्टरनेट इंटेरियर अँगल्स आर कॉन्ग्रुएंट म्हणजे जर आर 30 असेल तर बी ची व्हॅल्यू पण काय येऊन जाईल? ऍज इट इज तीच येऊन जाईल. मग बघा आता तुम्ही पुढचं. आपण आता थर्ड प्रॉपर्टी पाहून घेऊ. इंटेरियर अँगल्स ऑन द सेम साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल आर सप्लिमेंटरी. आता बघा सेम साइडची जी ट्रान्सव्हर्सल आहे ती सप्लिमेंटरी सांगितली आता आपल्याला. हे मी इरेज करून टाकते. बघा आता सप्लिमेंटरीचा अर्थ काय असतो? सप्लिमेंटरी म्हणजे 180 डिग्री. सप्लिमेंटरीचा काय अर्थ असतो? 180 डिग्री. मग आता बघा
इंटेरियर अँगल्स घ्यायचे आपल्याला. इंटेरियर तुम्हाला माहितीच आहे. इंटेरियर कशाला म्हणतो आपण? हे दोघं आणि हे दोघं, हे काय झाले आपले इंटेरियर अँगल्स. सेम साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल, ट्रान्सव्हर्सलची सेम साइड कुठली पण एक घेऊ शकता तुम्ही. या ट्रान्सव्हर्सलची ही एक सेम लेफ्ट हँड साइड घेऊन घ्या, नाहीतर राईट हँड साइड घेऊन घ्या, कुठली पण घेऊन घ्या. चला आपण राईट हँड घेऊन घेऊ. अँगल क्यू प्लस अँगल बी, क्यू बी इज इक्वल टू, आता बघा ही जी स्टेटमेंट आहे ही पाहतोय आपण. इंटेरियर अँगल्स ऑन द सेम साइड, इंटेरियर अँगल्स ऑन द सेम साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल, या ट्रान्सव्हर्सलची आर सप्लिमेंटरी ही किती असते? 180 डिग्री असते. आपण हे कशावरून सांगतोय? प्रॉपर्टीज वरून. आपण आपल्या मनाने बोलत नाही. मग आता बघा इथे अँगल आर प्लस अँगल ए इज इक्वल टू 180 डिग्री. एक कुठली पण साइड जर अशी इंटेरियर अँगल्सची घ्यायची असेल आपल्याला तर त्याची व्हॅल्यू किती असते? 180 डिग्री असते. आलं तुमच्या लक्षात? आता ह्या प्रॉपर्टी तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. मग अजून थोड्याफार आहेत जे तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये दिलेले आहेत त्या पण मी तुम्हाला समजावून देते. आता बघा सम इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज या ज्या आहेत 5, या काही इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहेत. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. आता व्हर्टिकली अपोजिट अँगल्स पाहून घेऊ आपण. याच्या समोरच मी तुम्हाला दाखवून देते व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. बघा आता जर तुम्हाला असे दोन दिले असतील अँगल्स तर हा जो असेल हा याला कॉन्ग्रुएंट असेल. व्हर्टिकली अपोजिट, समोरासमोरचे हे काय असतात? कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजे सेम असतात. नंतर हा आणि हा काय असणार? सेम असणार. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स काय झाले? सेम. मग आता बघा सेम म्हणजे कॉन्ग्रुएंट. अँगल्स इन अ लिनियर पेअर आर कॉन्ग्रुएंट. लिनियर पेअरचे अँगल, आता बघा लिनियर पेअरचे अँगल म्हणजे कसे असणार आहे? आता हे मी रफ करून टाकते. सेकंड नंबरचं पाहून घ्या. आता अँगल्स इन अ लिनियर पेअर. आता लिनियर पेअर आपण एक बनवून घेऊ. आता अशी एक लाईन आहे, याच्यावर काय आहे? एक आपला अँगल आहे, बरोबर? हा. तर आता तुम्ही लक्षात ठेवा अँगल्स इन अ लिनियर पेअर आर कॉन्ग्रुएंट. लिनियर पेअरचे अँगल काय असतात? एक मिनिट बेटा. अँगल्स इन अ लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. इथे तुम्ही सप्लिमेंटरी करून घ्या. अँगल्स इन अ लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरीचा अर्थ काय असतो? 180 डिग्री. मग आता इथे लक्ष द्या, हा कितीचा असणार आहे आपल्याला? हा लिनियर पेअर आहे, बरोबर? ही एक लाईन दिसते, याच्यावर हा काय? एक आपल्याला अँगल दिसतोय. तर याचा अर्थ असा आहे की लिनियर पेअरचे जे अँगल असतात हे नेहमी सप्लिमेंटरी असतात. कशावरून? बघा आता हा 90 डिग्रीचा आणि हा काय असतो? 90 डिग्रीचा. तर या दोघांनी मिळून किती झाले आपले? 180 डिग्री. तर बरोबर झालं ना. लिनियर पेअर काय असतात? अँगल्स लिनियर पेअर हे दोघी सप्लिमेंटरी असतात. जर समजा हा असा उलटा दिलेला असेल, म्हणजे एक लाईन असेल आणि असा खालून असेल, तरी पण हा काय राहील? 180 डिग्री. जर वरून दिला असेल तरी पण काय असणार आहे? तो 180 डिग्री. जर समजा तुम्ही ह्या अँगलचे किती पण डिवाइड, याला किती पण डिव्हिजन केले याचे, बरोबर? किती पण जर तुम्ही भाग केले, 1 2 3 4 5 7 किती पण केले, आणि या सगळ्या ज्या पार्ट्स आहेत तुम्ही बनवून ठेवलेले 3 4 5, या सगळ्यांना जर ऍड केलं तर त्याची ऍडिशन किती असणार आहे? 180 डिग्री. याच्यापेक्षा कमी राहणार नाही आणि जास्तही राहणार नाही. म्हणून लक्षात ठेवायचं, जर लिनियर पेअर्सची जी ऍडिशन असते ती किती असते? 180 डिग्री. आता आपण नेक्स्ट पाहून घेऊ. नेक्स्ट काय दिलंय? when one pair of corresponding angles is congruent, then all the remaining pairs are congruent. आता इथे लक्ष द्या, त्यांनी काय सांगितलंय? जर आपल्याला करस्पॉन्डिंग अँगलची एक पेअर कॉन्ग्रुएंट असेल तर पूर्ण पेअर काय असतात? ऑलरेडी कॉन्ग्रुएंटच असतात त्या आपोआप. म्हणजे कसं? बघा आता आपल्याला ही एक डायग्राम आहे, यामध्ये आपण इथे नेमिंग देऊन देते मी तुम्हाला ABCD EF GH. हा, मग आता इकडे बघा हा कॉन्ग्रुएंट आहे याला, म्हणजे अँगल A अँड अँगल E हे दोघे एकमेकींना कॉन्ग्रुएंट आहेत, बरोबर? समजा जर A अँड E when one pair of corresponding angles is congruent, जर हे दोघं काय आहेत? सेम आहेत 40 डिग्री, तर then all the remaining pairs are congruent. तर हे जे बाकी रिमेनिंग आहेत ना, B congruent F, C congruent G, D congruent H, तर ते ऑलरेडी किती असणार आहे? 40 डिग्री. आलं का तुमच्या लक्षात? हे आपल्याला फाइंड करायची आवश्यकता नाही. कशावरून? या 3rd नंबरच्या स्टेटमेंटवरून.
कळलं तुम्हाला? जर एक करस्पॉन्डिंग अँगलची पेअर सेम असली तर पूर्ण बाकीच्या असतात त्या पण तितक्याच सेम असतात. म्हणजे 40 डिग्री जर याचा असला तर बाकी सगळं 40-40 राहणार आहे, सेमच असणार आहे असं. आता बघा, when one pair of alternate angles is congruent then all the remaining pairs are congruent. आता त्यांनी काय सांगितलंय, अल्टरनेट अँगल पण जर याच्यासारखंच येते सेम टू सेम, जर कॉन्ग्रुएंट असेल तर बाकीचे पण काय असतील, कॉन्ग्रुएंट असतील. आता 5th नंबरचं बघा, when one pair of interior angles on one side of transversal is supplementary then the other pair of interior angles is also supplementary. आता इथे लक्ष देऊन द्या तुम्ही एक मिनिट. हे बघा आता, when one pair of interior angles, बघा आता ही एक पेअर घेऊ आपण इंटेरियर अँगल्सची, ऑन वन साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल इज सप्लिमेंटरी. तर ह्या दोघांची व्हॅल्यू पण किती असते, सप्लिमेंटरी असते. म्हणजे हे दोघं पण किती असतील, 180 डिग्री. दॅन अदर पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स इज ऑल्सो सप्लिमेंटरी. जर हे 180 डिग्री आहे तर मग ह्या साईडची जी इंटेरियर अँगलची पेअर आहे ती पण किती असणार आहे, 180 डिग्री. हे आपल्याला फाइंड करायचं आवश्यकता नाही. आलं तुमच्या लक्षात? जर एक इंटेरियर अँगलची पेअर जर सप्लिमेंटरी असेल तर दुसरी पण काय असेल, सप्लिमेंटरीच असेल, अशी आपल्याला प्रॉपर्टी सांगते. कळलं तुम्हाला? आता बघा, व्हर्टिकली परत एक वेळा सांगून देते. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स कसे असतात, सेम असतात. अँगल्स इन अ लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. लिनियर पेअरचे जे अँगल्स असतात त्या कशा असतात, सप्लिमेंटरी असतात. सप्लिमेंटरीचा अर्थ आहे 180 डिग्री. when one pair of corresponding angles is congruent, जर corresponding अँगलची वन पेअर कॉन्ग्रुएंट असेल तर then all the remaining pairs are congruent. तर ज्या बाकीच्या शिल्लक ज्या असतील त्या सगळ्या काय असतील, कॉन्ग्रुएंट असतील. कॉन्ग्रुएंटचा अर्थ असतो सेम असतील. आता 4th नंबरचा, when one pair of alternate angles is congruent, जर अल्टरनेट अँगलची एक पेअर कॉन्ग्रुएंट असेल म्हणजे एक पेअर सेम असेल तर then all the remaining pairs are congruent. तर बाकीच्या ज्या रिमेनिंग पेअर्स आहेत सगळ्या त्या पण कशा असणार आहे, कॉन्ग्रुएंट असणार आहेत. आता 5th नंबरचा आहे, when one pair of interior angles on one side of transversal is supplementary. जर आपल्याला ट्रान्सव्हर्सल दिलेली आहे, तिचे इंटेरियर जी एक पेअर आहे एक साइडची ती जर सप्लिमेंटरी आहे, सप्लिमेंटरी म्हणजे 180 डिग्री, then the other pair of interior angles is also supplementary. नंतर मग काय की दुसरी पण जी बाजूची पेअर असते ती पण काय असते, 180 डिग्री असते. या आपल्याला इम्पॉर्टंट ज्या बाकीच्या प्रॉपर्टी होत्या त्या आज आपण पाहून घेतल्या. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण 2.1 स्टार्ट करू. तोपर्यंत तुम्ही व्यवस्थित रिव्हिजन करून ठेवा आणि नोट डाऊन करून घ्या.